तिथं तिथं काय तिथं चालू चला बोला बोला बैठक झाली, तुम्ही स्वतः समजून नाही नाही ऐका ऐका मला नीट विचारा. दादा जुन्या पेन्शन दादा काल तुम्ही समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही कर्मचारी संपावर जातात, काय सांगाल? काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी, मी स्वतः, चीफ सेक्रेटरी आणि बाकीचे अधिकारी अशा अनेकांचे काही लोकप्रतिनिधी पण होते. त्या सगळ्यांच्या बरोबर जुन्या पेन्शनच्या बद्दल मीटिंग झाली. वेगवेगळ्या संघटनेचे कामगार नेते देखील त्याच्यामध्ये हजर होते आणि आम्ही अतिशय समजावून त्यांना सांगितलं की हे सरकार आता जी 3 लोकांची कमिटी केलेली होती त्यांचा अहवाल आलेला आहे. तो अहवाल आपल्याला मिळालेला आहे. तो अहवालाच्या बद्दल फायनान्स, SCS फायनान्स, चीफ सेक्रेटरी असे 3-4 बसून कामगार लिडरांच्या बरोबर त्या ठिकाणी चर्चा करा. ह्याच्यात आम्ही तिघांनी त्यांना सांगितलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पेन्शन द्यायची. तुम्हालाही माहिती असेल, सभागृहामध्ये देखील मी देवेंद्रनी सांगितलं, मी तर उलट सांगितलं की केंद्र सरकारचं काही ह्याच्याबद्दल चालू आहे, त्यांनी पण केले पाहिजे, परंतु त्याच्याशी हे लिंकअप आम्हाला करायचं नाही. परंतु ते जर आलं तर ते पण आपण पाहूया. त्यांचाही जो काही अहवाल आलेला आहे तोही त्या ठिकाणी तपासूया आणि आपल्या कर्मचाऱ्यांचा, आपल्या अधिकाऱ्यांचं पेन्शनच्या बाबतीमध्ये जो काही योग्य निर्णय असेल तो त्या ठिकाणी घेतला जाईल. त्यांनी सांगितलं की आम्हाला ते पाहिजे. मी त्यांना मागे सभागृहात सांगितलेलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी महायुतीचं सरकार याबद्दलचा निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल. हे काल पण आम्ही त्यांना सांगितलं, परंतु ते म्हणले नाही आता किती दिवस झाले. म्हणलं ह्याची अंमलबजावणी तसं बघितलं तर 2031 का 32 पासून सुरू होणार आहे. तोपर्यंत तर अंमलबजावणी सुरू होण्याचा प्रश्नच होत नाही. तरी ते म्हणले की आम्हाला मार्ग काढून द्या. तो मार्ग काढत असताना 4 ते 5 प्रश्न हे त्यांचे मुख्यमंत्र्यांनी तिथं त्यांना शब्द दिला की आम्ही तुमचे सोडून देतो. त्याच्यामध्ये एक जुन्या शिक्षकांचं बघा, 2005च्या आधी शिक्षक सेवक म्हणून लागलेले होते आणि नंतर ते परमनंट झाले, त्याच्यामुळे ते त्याच्यात बसले नाही. अशी काहीतरी 25,000ची संख्या होती. त्या लोकांचा प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनी सोडवला. इतर पण त्यांचे 2-3-4 प्रश्न होते ते पण सोडवले आणि तरी त्यांनी भूमिका घेतली की बाबा आम्हाला तुम्ही शब्द द्या की कधीपर्यंत होईल. शेवटी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पर्यंत आम्ही ह्याबद्दलचा निर्णय 100% घेऊ असं सांगितलं. आणि मग नंतर ती मीटिंग उठली आणि त्यावेळेस त्यांनी आवाहन केलं, आम्ही सगळ्यांनी आवाहन केलं की आता जास्त ताणून न धरता आजच्या संपाच्या बाबतीमध्ये देखील सगळ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. कारण सरकार तसं बघितलं तर पत्रकार मित्रांनो, तुम्ही काल एक बातमी पण वाचली असेल, RBIनी एक सगळ्या राज्यांना कळवलं. अर्थात RBIला काय कळवायचं तो RBIचा अधिकारी, राज्याला काय निर्णय घ्यायचा तो पूर्णपणे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळाचा अधिकार आहे. आणि तशा पद्धतीनं काल एकनाथराव शिंदेंनी फार पॉझिटिव्ह भूमिका तिथं घेतलेली होती. आम्ही सगळ्यांनी पाहिली आणि त्याला आम्ही पण सगळ्यांनी सपोर्ट दिला. उद्या दिल्लीमध्ये, उद्या 16 तारीख ना का 15 तारखेला काल आम्ही अमित भाईंना भेटलो. काल आम्हाला भोपाळला तिथल्या डॉक्टर यादवांच्या मुख्यमंत्री आणि दोघांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला आम्ही तिघही गेलो होतो. त्यावेळेस सध्या राज्यामध्ये निर्माण झालेला कांदा प्रश्न, दुसरा राज्यामध्ये निर्माण झालेला इथेनॉल प्रश्न, असे 3 प्रश्न जे काही महत्त्वाचे आहेत. दुधाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जोपर्यंत पावडर दुधाची ही एक्सपोर्ट होत नाही आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने जर हस्तक्षेप करून काही निर्णय घेतला तर त्याचा फायदा देशातल्या सगळ्याच दूध उत्पादकांना होईल.
म्हणून तो एक विषय आम्ही घेतलेला आहे. असे 3-4 विषय घेऊन आम्ही काल बोलताना मात्र अमित भाईंशी मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी असं बोललो की आम्हाला जास्त करून इथेनॉल आणि कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भात तुमची भेट पाहिजे. तर ते म्हणाले की उद्याच्याला तुम्ही या, म्हणजे 15 तारखेला या. 15 तारखेला आम्ही त्या ठिकाणी जातोय. ते 15 ऐका ना, ते 15-16ला तिथं आहेत. ते म्हणले 15ला या किंवा 16ला या. तर तुम्हालाही माहिती आहे की आज गुरुवार ना, 16 तारखेला आपलं अधिवेशनाचा आठवड्यातला शेवटचा दिवस असतो आणि नंतर अशासकीय कामकाज असतं. आम्ही साधारण टेंटेटिव्ह आत्ता असं ठरवलेलं आहे की 6 वाजेपर्यंत जर कामकाज संपलं तर त्याच्यानंतर दिल्लीला जायचं. दिल्लीला रात्री 9 किंवा 10 वाजताची वेळ देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. PhD वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे. काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे. मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे. त्याच्यातनं आमच्यासारख्यांनी बोलत असताना मी त्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला, तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्या संदर्भामध्ये माझी जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे. मी मागे सभागृहामध्ये देखील सांगितलं की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती केलेली होती आणि त्या समितीनं साधारण महाज्योतीमध्ये, सारथीमध्ये, बार्टीमध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या काही आपल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये किती विद्यार्थिनींना बाबा MPSC मध्ये, UPSC मध्ये, IAS, IPS वगैरे हे सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण संधी दिली गेली पाहिजे, आपण डॉक्टरेटच्या PhDच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे. आता काय झालं पत्रकार मित्रांनो, मला कुणालाही टीका टिप्पणी करायची नाही, परंतु काहींनी PhD हे जे काही राजकीय नेते आहेत त्यांच्यावर PhD चाललेली. म्हणजे मी आता त्या राजकीय नेत्यांची नावं घेत नाही, परंतु राजकीय नेत्यांच्यावर PhD करून, PhD हे खूप महत्वाचं अशा प्रकारचं शिक्षण आहे, त्याबद्दल दुमत नाही. त्याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागतो हेही आम्हाला मान्य आहे. परंतु ते PhD करत असताना तो विषय त्या पद्धतीचा पाहिजे. त्या संदर्भामध्ये निश्चितपणे ती कमिटी माहिती घेईल आणि तशा पद्धतीनं परमिशन देईल. पण काहींचं म्हणणं की बाबा ठराविकच आता संख्या घातलेली आहे, ती संख्या घालायला नको वगैरे वगैरे. आता आमचा साधारण कल असा असतो, काही लोकांनी PhD व्हावं, काही लोकांनी वेगवेगळ्या करिअर निवडावं, काही लोकांना आता ह्याच्यामध्ये कौशल विकास कार्यक्रमामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात. ट्रेनिंग दिलं तर नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात. ते ट्रेनिंग त्यांना द्यावं. मध्ये